आपण जेव्हा कुरवपूरला जाल त्यावेळी आपल्याला कुठे राहायचं हा प्रश्न पडला असेल. परंतु येथे श्रीपाद छाया आश्रम हा भक्तांच्या राहण्यासाठी अतिशय उत्कृष्ट सोय असलेला भक्तनिवास आहे. येथे संपूर्ण राहण्याची व्यवस्था असून देखील इथे रोज दुपारी व संध्याकाळी प्रसाद असतो. त्याशिवाय इथे 12 महिने दिगंबराचा जप आणि यज्ञकुंडात आहुती देण्याचं कार्य सुरू असतं. इथे उत्कृष्ट रूम असून जवळजवळ 150 लोकांची ते 200 लोकांची राहण्याची व्यवस्था आहे. एका रूममध्ये 3 ते 4 लोकसुद्धा राहू शकतात. तरीही प्रत्येक रूममध्ये 2 लोकांचे राहण्यासाठी कॉटची व्यवस्था आहे. आपण समोर पाहत आहात हा या भक्तनिवासाच्या समोरचा परिसर आहे आणि तिथे ऑफिस आपल्याला दिसत आहे. तसेच समोर दत्त महाराजांची तसेच गणपतीची मूर्ती आहे आणि बाजूला अन्नछत्र आहे. तर इथं रोज सकाळी चहा देखील दिला जातो आणि दुपारी महाप्रसाद आणि रात्री महाप्रसाद दिला जातो. तर असे हे श्रीपाद छाया आश्रम कुरवपूरला आपण गेला तर पंचपहाड येथील वल्लभपूर येथे आहे. आणि आपण जर मेहबूबनगरहून ते किंवा यादगिरीहून जर कुरवपूरला जाणार असाल तर आपण पंचपहाड येथे वल्लभपूर येथील श्रीपाद छाया आश्रमामध्ये नक्की राहण्याची सोय आहे, तिथे राहू शकता. याशिवाय कुरवपूरहून अलीकडे येताना नदी ओलांडल्यानंतर घाट चढल्यावर गोपाळबाबा आश्रम देखील इथे आहे. या गोपाळबाबा आश्रमात देखील राहण्याची व्यवस्था आहे. आपण पाहत आहात हा श्रीपाद छाया आश्रमाचा बाहेरील भाग आहे आणि आतील भागामध्ये आपल्याला गेल्यानंतर प्रशस्त असा मोठा मंडप आहे आणि तिथे वरच्या मजल्यावर ग्राउंड फ्लोअरवर रूम्सची व्यवस्था आहे आणि प्रत्येक मजल्यावर अतिशय उत्कृष्ट अशी राहण्याची सोय आहे. ऑफिसमध्ये जाऊन आपण इथे नोंद केल्यानंतर किंवा अगोदर बुकिंग केल्यानंतर इथे आपली राहण्याची व्यवस्था होऊ शकते. आणि समोर दत्ताचं मंदिर आहे आणि इथे यज्ञकुंड देखील आहे. तर आपण समोर पाहत आहात इथे स्वच्छता टापटीप आणि खूप सुंदर अशी राहण्याची सोय आहे. आणि इथे 24 तास कुंड सुरू असते. इथे दिगंबराचा जप 24 तास चालू आहे आणि तिथे आहुती देण्याचं कार्य सतत सुरू असतं, रात्रंदिवस सुरू असतं. आणि राहण्याची अतिशय उत्कृष्ट अशी सोय कुरवपूरला असल्यामुळे हल्ली भक्त लोकांना कुरवपूरला गेल्यानंतर आपण कोठे राहू असं म्हणायची प्रश्न येणार नाही. आपण हा समोर पाहत आहात हा घाट कुरवपूरचं मंदिर पाहून आल्यानंतर अलीकडे असा घाट आहे आणि हा घाट चढून आल्यानंतर लगेचच गोपाळबाबा आश्रम लागतो. हा समोर दिसतो हा गोपाळबाबा आश्रम आहे आणि इथे देखील आपण विनंती केली तर आपल्याला राहण्याची सोय होऊ शकते. इथे देखील महाप्रसाद रोज असतो. आम्ही आपल्याला श्रीपाद छाया आश्रमाचा फोन नंबर येथे देत आहोत. आपण त्यांना संपर्क करून इथे राहण्याची व्यवस्था करावी. धन्यवाद.